Hello friends, today we are going to start a new topic, that is green chemistry and nanochemistry. I want to start totally this new topic. Why this topic I want to start and not any other? हाच टॉपिक सुरू करायचं कारण काय? कारण त्याच्या पाठीमागे एक दोन कारणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीमधला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले काही टॉपिक या अगोदरच स्टडी केलेले आहेत. म्हणून हा अप्लाइड केमिस्ट्रीशी रिलेटेड असणारा हा टॉपिक आहे आणि तो आपल्या सिलेबसमध्ये नव्यानं इन्क्लूड झालेला आहे. कारण आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कोविड-19 एपिडेमिकच्या पार्श्वभूमीवरती आता आपण नॅनो पार्टिकल, नॅनो ड्रॉपलेट्स असे शब्द आपण वापरलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला नॅनो म्हणजे काय याचा थोडासा अर्थ लक्षात आलेला आहे. नॅनो हे एक अतिसूक्ष्म असं परिमाण आहे जे आपण व्हायरस, बॅक्टेरिया यासारख्या अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या मटेरियलसाठी आपण त्याचा वापर करतो, हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती आगामी भविष्यामध्ये नॅनोकेमिस्ट्रीला भरपूर स्कोप असणार आहे, हेही तुम्हाला चांगलं आता लक्षात आलेलं आहे. हा त्याच्यामधला पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग असं की हा जो टॉपिक आहे तो जनरल स्वरूपामधला टॉपिक आहे. आत्तापर्यंत तुम्ही आता इनऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बरेचशा रिॲक्शन्स, बरेचसे एक्झाम्पल्स सोडवलेली आहेत. तेव्हा थोडंसं आपल्याला केमिस्ट्री स्टडी करून थोडी पठारावस्था आलेली असते, तर ती घालवण्यासाठी म्हणून जनरल स्वरूपाचा असा हा टॉपिक आहे, ज्याचा स्टडीसाठी तुम्हाला फारसं केमिस्ट्रीचं डीप नॉलेज पाहिजे अशातली काही गोष्ट नाही. आणि अगदी सहजपणे आपल्याला हा शिकता येण्याजोगा आणि तितकाच महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. कारण आता आपण बघतोय की निसर्गामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळं आपण पुष्कळशी प्रगती केल्यामुळं त्या ठिकाणी माणसाचं आयुष्य सुखी झालेलं आहे. पण ते करत असतानाच आपण त्या ठिकाणी निसर्गाचा समतोलसुद्धा त्या ठिकाणी बिघडवलेला आहे. आणि त्याच्यामुळं आता आपण बऱ्याचशा नैसर्गिक समस्यांना तोंड देतो आहे. त्याच्यामध्ये अगदी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची. या ग्लोबल वॉर्मिंगमुळं त्या ठिकाणी आता अलीकडं आपण सीझनमध्ये बराचसा चेंज आलेला बघतो आहे. जेव्हा पाऊस पाहिजे असतो तेव्हा पाऊस नसतो, अवकाळी नको तेव्हा पाऊस पडताना दिसतो आहे. म्हणजे आपल्याला अतिआवर्षण, अतिदुष्काळ याबरोबरच अलीकडं आपण सुनामीसारखे सुद्धा नैसर्गिक आपत्ती आलेल्या बघतो आहे. असं म्हणतात की जर नॉर्थ पोलवरती किंवा साऊथ पोलवरती 2 ते 2.5 डिग्रीनं जर तापमान भविष्यामध्ये वाढलं तर पूर्वी 100 ते 150 वर्षानंतर एकदा येणारी सुनामी भविष्यामध्ये दरवर्षी येऊ शकते. आणि जर असं झालं तर मनुष्य आणि त्याचबरोबर निसर्गात असणारे प्राणी, पक्षी, वनस्पती हे सर्वच त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतात. तर हे बघता निसर्गाचा समतोल राखण्यास संदर्भातली जागरूकताही निर्माण होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच म्हणून खरं तर अगदी पहिलीपासून पर्यावरण हा विषय त्या ठिकाणी अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता तुम्ही 12वीचे विद्यार्थीसुद्धा एन्व्हायरमेंटचा 50 मार्काचा पेपर त्या ठिकाणी देत आहे. असं असलं तरीसुद्धा केमिस्ट्रीची ती जबाबदारी या नात्यानं मला वाटतं हा टॉपिक या आपल्या सिलेबसमध्ये नव्यानंच इन्क्लूड केलेला आहे. खरं तर हा CBSE बोर्डलासुद्धा हा टॉपिक नाही, पण आपल्या स्टेट बोर्डला तो आलेला आहे. कारण भविष्यामध्ये निसर्गाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच हा टॉपिक या ठिकाणी इन्क्लूड केलेला असावा. त्याचं महत्त्व लक्षात घेता हा अत्यंत सुंदर असा छानसा टॉपिक आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि म्हणून हा टॉपिक मी या ठिकाणी शिकवायचं ठरवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या 16वा टॉपिक, ज्याचं नाव आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्रीला आता सुरुवात करूया. दिस टॉपिक वी हॅव टू स्टडी इन 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज green chemistry and second part is nanochemistry. In first part, green chemistry, we have to study
the meaning of green chemistry, need of green chemistry, principles of green chemistry, and the role of green chemistry. While in second part, that is in nanochemistry, we have to study meaning of nanochemistry, characteristic features of nanoparticles, synthesis of nanoparticles, analysis of nanomaterial, application of nanomaterial, and finally we have to study advantages and disadvantages of nanoparticles and nanotechnology. First of all, we will start with green chemistry. Why the name is green chemistry? Green chemistry असं नाव का दिलं गेलं? तर as we know that green is a strong soothing color. It is the color of chlorophyll, that means plants. It is the symbol of green revolution, and the most important point is that green is the color of currency, that is color of money. तर ग्रीन केमिस्ट्री असंच नाव का देण्यात आलं असावं? तर ग्रीन रंग जो आहे, हिरवा रंग जो आहे, तो शांतता प्रस्थापित करणारा स्ट्रॉंग असा रंग आहे. शिवाय तो कलर जो आहे तो निसर्गातल्या वनस्पतींचा रंग आहे, तो ग्रीन रिव्हॉल्युशनसाठीचा सिम्बॉल आहे, आणि शिवाय हा रंग म्हणजे आपल्या पैशांचा रंग आहे, म्हणून कदाचित ग्रीन केमिस्ट्री असं त्या ठिकाणी नाव दिलं गेलेलं असावं. Green chemistry, it is also called as sustainable chemistry, and this concept was first coined by Paul T. Anastas. So, he is known as the father of green chemistry. Now, let us see what is green chemistry and what is the definition of green chemistry. First of all, we will see the definition of green chemistry. Green chemistry is the use of chemistry for pollution prevention by environmentally conscious design of chemical products and processes that reduce or eliminate the use of generation of hazardous substances. This means that green chemistry is an approach to chemistry that aims to maximize efficiency and minimize hazardous effects on human health and environment. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे कोणत्याही घटकाची निर्मिती करताना किंवा कोणतीही प्रक्रिया करताना निसर्गाचं कमीत कमी पोल्युशन होईल किंवा निसर्गाची कमीत कमी हानी कशा पद्धतीनं होईल याचा विचार करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच ग्रीन केमिस्ट्री होय. मग हा ग्रीन केमिस्ट्रीचा दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे, त्याची काय गरज आहे? व्हॉट इज द नीड ऑफ ग्रीन केमिस्ट्री? नाऊ वी हॅव टू सी व्हॉट इज द नीड ऑफ ग्रीन केमिस्ट्री. फर्स्ट थिंग इज दॅट टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस अँड पोल्युशन. आता आपण याचा अर्थ समजून घेऊया. टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ, इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव कशाचा? तर एनर्जी क्रायसिस अँड पोल्युशन. एनर्जी क्रायसिस, क्रायसिस म्हणजे ऊर्जा संकट, संकट म्हणायचं क्रायसिस म्हणजे. या ऊर्जा संकटाचा आणि पोल्युशनचा मानवावरती किंवा एकूणातच निसर्गावरती होणारा जो दुष्परिणाम आहे तो कमी करणं हा ग्रीन केमिस्ट्रीचा पहिला उद्देश आहे. आता मला एक सांगा, आज आपल्यासमोर ऊर्जेचं संकट आहे का? तर निश्चितपणे तुम्ही जर शहरी भागात असाल तर हे ऊर्जा संकट तुम्हाला कमी जाणवेल, पण जर तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी असाल तर तुम्हाला ते ऊर्जा संकट जास्त जाणवेल. बघा, शहरांमध्ये 1-2 मिनिटसुद्धा लाईट जात नाही, पण ग्रामीण भागामध्ये 8-8 तास लाईट नसते. शहरामध्ये 24 तास AC चालू असतात, आणि हे AC चालू राहिल्यामुळं पुष्कळसं आपल्या पर्यावरणाचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. पण ग्रामीण भागाला आपल्याला ऊर्जाच नाही, ऊर्जा त्या मानानं तितक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळत नाही. तर निश्चितपणे हे ऊर्जेचं संकट आपल्यासमोर उभं आहे, आणि त्या परिणामी त्याच्यामुळं होणारं
पोल्युशन जे आहे त्याचे परिणाम मात्र आपण सगळ्यांना भोगावे लागणारे आहेत. तर हा जो ऊर्जा संकटाचा जो आहे ते कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे सुद्धा ग्रीन केमिस्ट्रीचंच काम आहे. यानंतर सेकंड नीड ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे स्रोत, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक स्रोत. यामध्ये नद्या, नाले, तळी, जंगलं हे यामध्ये येतात. आता आपल्याला माहीत आहे की अलीकडं आपण जंगलं मोठ्या प्रमाणावरती तोडलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाऊस कमी होतो. त्यामुळं पूर्वी बारमाही वाहणाऱ्या नद्या आता 2 महिनेसुद्धा वाहताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं नद्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं नदीपात्रात असणारी परिसंस्था धोक्यात आलेली आहे. जंगलतोडीमुळं जंगलामध्ये असणारी परिसंस्था धोक्यात आलेली आहे. याचा जर आज आपण बारकाईने विचार केला नाही तर भविष्यामध्ये मात्र आपल्याला सजीवसृष्टी त्या ठिकाणी तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून हे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आपण त्या ठिकाणी वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सो टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस इज द नीड ऑफ ग्रीन केमिस्ट्री. नाऊ द थर्ड नीड ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज टू अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शाश्वत विकास असं म्हणतो. ही एक व्यापक अशी संकल्पना आहे आणि या शाश्वत विकास म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत. पण आत्तापर्यंत आपण ग्रीन केमिस्ट्रीबद्दल जे काही शिकलो त्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल, ग्रीन केमिस्ट्री इज ऑल अबाउट रिड्युसिंग वेस्ट, generate less materials, hazards, risk, energy and cost. Now let us see the next point, that is sustainable development. What is mean by sustainable development? What is the definition of sustainable development and how it can be achieved? Sustainable development म्हणजेच शाश्वत विकास. It is defined as sustainable development is development that meets the needs of the present without compromising the ability of future generations to meet their own needs. आता या डेफिनेशनचा शास्त्रशुद्ध मराठीत अर्थ सांगायचा म्हटलं तर तो असा सांगता येईल की शाश्वत विकास म्हणजे जो विकास साधताना पुढच्या पिढीच्या गरजा भागतील एवढी नैसर्गिक साधन संपत्ती शिल्लक ठेवून आजच्या पिढीनं आपला स्वतःचा विकास साधणं म्हणजेच शाश्वत विकास होय असं आपल्याला म्हणता येईल. आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त मी सांगते त्या पद्धतीनं इमॅजिनेशन करायचं आहे. आता अशी कल्पना करा की तुम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या पालकांना घेऊन माझ्यासमोर तुम्ही इथे उपस्थित झालेले आहात. मी पालकांचा एक गट केला आणि तुम्हा विद्यार्थ्यांचा एक गट केला. आता माझ्याजवळ इथं काही रंगखडूंच्या पेट्या आहेत. आता मी तुमच्या पालकांना म्हटलं की प्रत्येक पालकानं या रंगखडूच्या पेटीमधील त्यांच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊन जायचे आणि त्यांच्या आवडीचं सुंदर असं एक चित्र काढायचं आणि त्यासाठी वेळ असेल 1 तास. आता कल्पना करा की प्रत्येक पालकांनी त्यांच्या आवडीचे रंगखडू घेतलेले आहेत आणि ते चित्र काढायला लागलेले आहेत. आता कल्पना करा की पालकांची 1 तासानंतर चित्र काढून तयार आहेत. आता ती सगळी चित्र मी माझ्याजवळ जमा केली आणि पालकांना सांगितलं की तुम्ही आता घरी जाऊ शकता. पालक आता घरी निघालेले आहेत, ते घरी जाणार. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा नंबर. तुम्ही काय करायचं आहे तर पालकांनी वापरून शिल्लक राहिलेले जे रंगखडू आहेत ते रंगखडू वापरून आता तुम्ही तुमच्या आवडीची चित्र कागदावरती काढायची आहेत. तुम्हाला सुद्धा 1 तासाचाच वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे. 1 तासानंतर तुम्ही सुद्धा तुमची चित्र माझ्याकडं जमा करायची आहेत. आता कल्पना करा की 1 तास झालेला आहे आणि तुम्ही तुमची चित्र माझ्याकडं जमा केलेली आहेत. आता माझ्याकडे तुमच्या पालकांनी काढलेली चित्र आहेत आणि तुम्ही काढलेली चित्रसुद्धा आहेत. ही चित्र पाहिल्यानंतर काय लक्षात येतं आहे तर पालकांनी काढलेली चित्र जी आहेत ती अत्यंत सुंदर रंगेबिरंगी अशा स्वरूपाची ती चित्र आहेत. इष्टमन कलरमधली चित्र आहेत. त्यामध्ये कुणी
पिसारा फुलवून नाचणारा मोर काढलाय, तर कुणी नद्या, डोंगर, उगवता सूर्य असा रमणीय देखावा काढलेला आहे. तर कुणी चांदण्या रात्री खळाळणारा समुद्र काढलेला त्या ठिकाणी दिसतोय. त्या उलट तुम्ही विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र जर पाहिली तर त्याच्यामध्ये काय दिसतंय? तुम्ही चित्र काढली छान, पण ती रंग उडवलेल्या आयुष्यासारखी भेसूर वाटतायत. कारण बहुतेक सगळ्या चित्रांमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलर सगळ्यात जास्त दिसतोय. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काढलेली चित्र तुमच्या पालकांनी काढलेल्या चित्रांपेक्षा कितीतरी चांगली असली तर ती बघायला सुंदर वाटत नाहीत. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगखडूचाच वापर जास्त करावा लागलेला आहे. आता हे कशामुळं झालं? तर तुमच्या पालकांनी त्यांच्या आवडीचे बहुतेक रंगीत खडू वापरून टाकले आणि त्यामुळं तुमच्या वाट्याला आले ते फक्त काळा आणि पांढरा रंगखडू. त्यामुळे बहुतेक चित्रांमध्ये काळा रंगखडू तुम्हाला जास्त वापरावा लागला आणि त्यामुळं तुमची चित्र जी आहे ती काळवंडल्यासारखी दिसते. आणि नेमकं हेच आपण निसर्गाच्या बाबतीतसुद्धा करतोय. त्यामुळं एखाद्या पिढीनं स्वतःच्या सुखासाठी हव्यासापोटी जर निसर्गाचा किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपभोग घेतला, त्याचा वापर केला, तर पुढची पिढी त्या पिढीला माफ करणार नाही. म्हणून कुणीतरी म्हटलं आहे, वी डू नॉट इनहेरिट द अर्थ फ्रॉम अवर पेरेंट्स, वी बारो इट फ्रॉम अवर चिल्ड्रन. याचा अर्थ काय? तर हा निसर्ग, पृथ्वी, पर्यावरण हे आपल्याला वारसा हक्कानं म्हणजे आपल्या आईवडिलांकडून मिळालेलं नाही, तर ते तुम्ही तुमच्या मुलांकडून उधार कर्जरूपानं घेतलेलं आहे याचं स्मरण सतत ठेवलं पाहिजे. एकूणात काय, पुढच्या पिढीच्या गरजा भागतील हे लक्षात ठेवून चालू पिढीनं स्वतःचा विकास घडवून आणणं, त्यालाच आपण शाश्वत विकास असं म्हणू, म्हणजेच त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणलं पाहिजे. मला वाटतं आता या छोट्याशा प्रयोगामुळं तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय ही संकल्पना छान पद्धतीनं समजलेली असेल. ही संकल्पना तशी खूप व्यापक आणि महत्त्वाची अशी संकल्पना आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काय केलं पाहिजे? तर वी हॅव टू फॉलो द 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री टू अचीव द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बिकॉज ग्रीन केमिस्ट्री प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल in sustainable development. Now we have to see the next point, that is principles of green chemistry. The first principle is prevention of waste or byproducts. What does it means? This principle says that we have to give priority for the prevention of waste rather than cleaning up and treating waste after it has been created. म्हणजेच एखाद्या घटकाची निर्मिती करताना किंवा एखादी केमिकल रिॲक्शन घडवून आणत असताना त्या ठिकाणी वेस्ट किंवा बाय प्रॉडक्ट तयार होणारच नाही याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. रिॲक्शनमध्ये तयार झालेला वेस्ट प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट जो आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यापेक्षा, त्याच्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा तो तयारच होणार नाही, अशा दृष्टीनं ती रिॲक्शन घडवून आणणं हे या पहिल्या प्रिन्सिपलचं मुख्य उद्देश आहे. आता या प्रिन्सिपलचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. इफ वी कन्सिडर दॅट रिॲक्टंट ए रिॲक्ट्स विथ रिॲक्टंट बी टू गिव्ह एक्सपेक्टेड प्रॉडक्ट सी अँड सपोज डी इज द वेस्ट मटेरियल विच इज प्रोड्युस्ड इन धिस केमिकल रिॲक्शन. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल वी हॅव टू कॅरी आउट धिस रिॲक्शन इन सच अ वे दॅट दी प्रॉडक्ट डी दॅट इज वेस्ट शुड बी झिरो or near about zero. That means all the reactants, they must be converted into expected product C and not into D. That means product D is nil. That is zero waste is generated. The aim of this principle is to develop the technology so that zero waste is produced, and which is known as zero waste technology, that is ZWT. According to zero waste technology, in a chemical synthesis, waste product should be zero or minimum, or in another word we can say that the waste product of one system, it must be used as a raw material for another system. For example, bottom ash of thermal power station can be used as a raw material for
cement and brick industries. From this explanation, we can say that we have to try to convert almost all reactants into 100% product. When 100% product is obtained, that is zero waste is produced, then that reaction is most efficient reaction, and according to green chemistry, we can say that 100% atom economy is achieved in this case. Now we have to see what is mean by atom economy, and this is the next principle, that is second principle of green chemistry. Let us start second principle, that is atom economy. The demand of this principle is that all reactants used should converted into desired product, that is the byproduct should be nil or as minimum as possible. This principle appears to be similar to previous principle, but there is a fine line between these two principles. When we see the illustration of atom economy, we may feel that the atom economy is the mathematical expression of principle first. Now, let's think about meaning of atom economy. Atom economy is the measure of how much amount of reactant is converted into useful product. याचा अर्थ एखाद्या रिॲक्शनमध्ये किती प्रमाणात रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये झालं, किंवा दुसऱ्या अर्थानं किती प्रमाणामध्ये वेस्ट किंवा ज्याला आपण बाय प्रॉडक्ट म्हणतो तो तयार झाला, याचं मोजमाप करणं म्हणजेच ॲटम इकॉनॉमी होय. आता या प्रिन्सिपलच्या एक्सप्लेनेशनसाठी आपण पहिल्या प्रिन्सिपलमधली जनरल रिॲक्शन या ठिकाणी लक्षात घेऊया. रिॲक्टंट ए दॅट रिॲक्ट्स विथ रिॲक्टंट बी टू गिव्ह एक्सपेक्टेड प्रॉडक्ट सी प्लस डी. आता आपल्या सेकंड प्रिन्सिपलनुसार या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट ए आणि रिॲक्टंट बी पासून किती प्रमाणावर एक्सपेक्टेड प्रॉडक्ट सी तयार झाला, किंवा दुसऱ्या अर्थानं किती प्रमाणामध्ये प्रॉडक्ट डी म्हणजे वेस्ट किंवा बाय प्रॉडक्ट तयार झाला, हे कॅल्क्युलेट करणं म्हणजेच ॲटम इकॉनॉमी. नाऊ हाऊ टू कॅल्क्युलेट दी ॲटम इकॉनॉमी? It is given by the equation atom economy is equal to the mass of the desired product divided by mass of all reactants into 100. Now to calculate atom economy, consider the following reaction of formation of 1,2-dibromoethane. Reactants ethene and bromine reacts with each other to give the expected product 1,2-dibromoethane. Now we will calculate the atom economy of this reaction. Atom economy is equal to the mass of 1,2-dibromoethane divided by mass of reactant ethene plus mass of bromine into 100. Here the mass of 1,2-dibromoethane is 188, while mass of ethene is 160 and mass of bromine is 28. Therefore, atom economy is equal to 188 divided by 160 plus 28 into 100. That is, atom economy will be 100%. For this reaction, calculated atom economy is 100%. That means no any waste or byproduct is generated here. This reaction is called as most efficient reaction, and the calculated atom economy is called as good atom economy. याचाच अर्थ ज्या रिॲक्शनची ॲटम इकॉनॉमी हाय त्या रिॲक्शनमध्ये लेस अमाऊंट ऑफ बाय प्रॉडक्ट ऑर वेस्ट इज जनरेटेड. दॅट मीन्स ॲटम इकॉनॉमी गिव्स द मेजर ऑफ the expected product as well as waste product produced in a particular reaction, and also it predicts whether the reaction will be efficient or not. Now you have to calculate the atom economy for conversion of butane 1-ol to 1-bromobutane, and the reaction for this conversion it is given in your
homework page. Thus, by knowing the atom economy, one can change the reaction parameters to achieve 100% atom economy. That is, efforts were made to produce minimum waste in any chemical synthesis. This is all about atom economy. Now we have to see the third principle, that is less hazardous chemical synthesis. The statement of this principle is design chemical reactions and synthesis routes should be as safe as possible. This means any synthesis or chemical reaction which we carry out, that must be safe for all living organisms. To understand how this principle works, I will illustrate it as in earlier days DDT, that is dichloro-diphenyl trichloroethane, was used as insecticide to kill mosquitoes, which are responsible for diseases like typhoid and malaria. But DDT is harmful to living things, as we know that this DDT doesn't degrade in nature, it remains as it is for a longer time. So nowadays one of the gamma isomer of BHC, that is benzene hexachloride, which is known as gamexene or linden, that is used. आता या तिसऱ्या प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलेलं आहे, तर कोणतंही केमिकल तयार करताना, कोणती रिॲक्शन कॅरी आऊट करताना किंवा कोणताही एखादा पदार्थ जेव्हा तुम्ही तयार करताय, तेव्हा अवलंबला जाणारा जो काही मार्ग आहे, जी रिॲक्शन आहे ती कशी असली पाहिजे, तर त्यातनं तयार होणारा पदार्थ जो आहे तो एकूणातच सजीव सृष्टीला घातक असणार नाही किंवा कमी घातक असेल अशा पद्धतीनं त्या पदार्थांची किंवा प्रक्रियांची निर्मिती केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी आपण उदाहरण बघितलेलं आहे ते या ठिकाणी DDT, ज्याच्याऐवजी आपण आता अलीकडे BHCची पावडर आपण वापरतो. पूर्वी DDTची पावडर मिळायची, पण आता ही बाजारामध्ये DDTची पावडर मिळत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की ही DDTची पावडर जी आहे ती बरेच दिवस निसर्गामध्ये आहे अशीच राहते, ती डिग्रेड होत नाही आणि त्याचा मनुष्याच्या शरीरावर तसंच जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून त्याच्याऐवजी आपण BHCची पावडर आता सध्या वापरतो आहे, कारण ती DDTपेक्षा लेस हजार्डस असणारी आहे आणि ती बाजारामध्ये लिंडेन किंवा गॅमेक्झिन या ट्रेड नेमनी, म्हणजे आपण ज्याला बाजारू नाव म्हणतो त्या नावानं ती आपल्याला बाजारामध्ये आता मिळते. प्रकारे आपण या तिसऱ्या प्रिन्सिपलमध्ये हाऊ टू रिड्यूस हजार्ड्स या संदर्भातली माहिती या ठिकाणी उदाहरणासह समजून घेतलेली आहे. यानंतर पुढचं प्रिन्सिपल आहे डिझायनिंग सेफर केमिकल्स. The statement of this principle is to develop less toxic products or which require less toxic raw materials. That is, we should think of designing safer chemicals. Now illustrate this. As we know that in chemical industries, workers are exposed to toxic environment, and this is hazardous for workers' health. To avoid this, we should think of designing safer chemicals. For example, preparation of adipic acid. This adipic acid is widely used in polymer industries. जेव्हा तुम्ही तुमचा 15वा टॉपिक इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा जेव्हा तुम्ही स्टडी कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचशा पॉलिमरचा स्टार्टिंग रिएजंट, स्टार्टिंग मटेरियल हे ॲडिपिक ॲसिड असलेलं दिसेल. उदाहरणार्थ नायलॉन आहे, काही प्लास्टिक्स आहेत, पायोयुरेथ्रीन जे की पेंटमध्ये यूज केलं जातं, तर ते तयार करण्यासाठी आपल्याला ॲडिपिक ॲसिड हे स्टार्टिंग मटेरियल त्या ठिकाणी आहे. तर धिस ॲडिपिक ॲसिड इज सिंथेसाइज्ड फ्रॉम बेन्झिन, बट वी नो दॅट धिस बेन्झिन इज कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉजिंग, अँड इट इज ऑल्सो व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. That means it is a pollutant. It pollutes air. So, according to green technology, which is developed by Drath and Frost, this adipic acid is enzymatically synthesized from glucose. Because the glucose is harmless,
आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज हा नॅचरल असा कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल आहे आणि या ग्लुकोजपासून ॲडिपिक ॲसिड तयार केलं जातं आणि त्याला त्या प्रक्रियेला ग्रीन टेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. कारण का तर ग्लुकोजपासून ॲडिपिक ॲसिड तयार करण्यासाठी काही स्पेशल एन्झाईम्स आणि जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा घातक पदार्थ किंवा घातक प्रक्रिया त्यामध्ये नाही. त्यामुळं कामगार जे आहेत इंडस्ट्रीमधले त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी नसतो. पण हे जर ॲडिपिक ॲसिड तयार करायचं म्हटलं तर त्यासाठी जर बेन्झिनचा वापर केला तर आपल्याला माहिती आहे की बेन्झिन हा कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे कॅन्सर कॉझिंग आहे. शिवाय तो व्होलाटाईल ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, म्हणजे तो पोल्युशन करतो आणि तो इन्हेल करण्याने हे जे इंडस्ट्रीमधले कामगार आहेत त्यांच्या आरोग्यावरती त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं बेन्झिनपासून ॲडिपिक ॲसिड तयार करण्याऐवजी ते जर नैसर्गिक स्रोत ग्लुकोजसारखा जो नैसर्गिक स्रोत आहे त्याच्यापासून जर ते तयार केलं तर तो कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत सुरक्षित असा मार्ग असणार आहे. सो अकॉर्डिंग टू ग्रीन टेक्नॉलॉजी ॲडिपिक acid must be prepared from glucose and not from benzene.